नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अंगणवाडी भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे। येत्या 100 दिवसात ही भरती प्रक्रिया राबवण्याचे उद्दिष्ट आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता येत्या या 100 दिवसांमध्ये अंगणवाडी भरतीचा मार्ग कशा पद्धतीने मोकळा झालेला आहे व या भरती प्रक्रिया राबवण्याचे उद्दिष्ट काय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, अंगणवाडी भरतीचा मार्ग मोकळा, 100 दिवसात भरती प्रक्रिया राबवण्याचे उद्दिष्ट। पहा काय आहे अपडेट। मागील काही महिन्यांपासून बघा, महिला व बालविकास विभागाकडून अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीस यासारख्या रिक्त पदभरतीचे आदेश देण्यात आले आहेत। त्यासाठी 100 दिवसाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून या काळात संपूर्ण भरती प्रक्रिया पार पडणे आवश्यक आहे। मागील काही महिन्यांपासून अंगणवाडी भरतीची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी ही आनंदाची बातमी समोर आली आहे। महिला व बालविकास विभागाकडून अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीस यासारख्या रिक्त पदभरतीचे आदेश वॅकन्सी फिलिंग ऑर्डर देण्यात आले आहेत। त्यासाठी 100 दिवसाचे उद्दिष्ट या ठिकाणी ठेवण्यात आले असून या काळात संपूर्ण भरती प्रक्रिया ही पार पडणे आवश्यक आहे। मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला 100 दिवसाचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे। त्यानुसार महिला व बालविकास विभागाने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे। अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदासाठी नवीन भरती करण्यात येईल। त्यासाठी किमान 12वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। ऑगस्ट 2022 पूर्वी भरती झालेल्या ज्या मदतनीस आहेत ते किमान 10वी उत्तीर्ण आहेत। त्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार थेट अंगणवाडी सेविका पदी नियुक्त केले जाणार आहे। त्यानंतर रिक्त राहिलेल्या सेविका व मदतनीस पदासाठी जाहिरातीद्वारे भरती करण्यात येणार आहे। ग्रामीण भागात त्या ग्रामपंचायतीमधील स्थानिक उमेदवार तर महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात तेथील स्थानिक उमेदवार हे अर्ज करण्यास पात्र राहतील। पूर्वी फक्त संबंधित वार्डमधील उमेदवारांनाच अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून निवडले जात होते। आता मात्र महापालिकेच्या या संपूर्ण क्षेत्रात निवड या ठिकाणी केली जाणार असल्याने मोठी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। या अंगणवाडी भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही। उमेदवारांचे गुणांकन निवडीसाठी महत्त्वाचे ठरेल। बघा, एकूणच उमेदवारांना जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये पडलेले गुण आहेत ते गुणांकन या ठिकाणी निवडीसाठी महत्त्वाचं व ग्राह्य धरलं जाणार आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला 100 दिवसाचं या ठिकाणी उद्दिष्ट ठरवून दिलेलं आहे आणि त्यानुसारच आपल्या महिला व बालविकास विभागांना देखील रिक्त जागा भरण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी ही नवीन भरती या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि जे ऑगस्ट 2022 पूर्वी ज्या भरती झालेले मदतनीस आहेत त्या मदतनीस किमान 10वी उत्तीर्ण आहेत। त्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार या ठिकाणी थेट अंगणवाडी सेविका पदी नियुक्ती केली जाणार आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी अंगणवाडी भरतीचा मार्ग हे मोकळा झालेला आहे। येत्या 100 दिवसात ही भरती प्रक्रिया राबवण्याचे उद्दिष्ट आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने ही संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।